जय भारत जय संविधान। मी ॲडव्होकेट प्रकाश कदम आज रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली या तालुक्यामध्ये मी आहे। 21 तारखेला पाली पोलिसांकडून धोंडू बबन वाघमारे या आदिवासी व्यक्तीला 2 लाखाची चोरी झाली म्हणून इल्लीगल पद्धतीने त्याला ताब्यात घेण्यात आलं। ताब्यात घेऊन त्या ठिकाणी धोंडू वाघमारे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर असं कळलं की जी चोरी झाली होती तो चोर वेगळाच होता। म्हणजे एक प्रकारे खोट्या आरोपामध्ये संशयित म्हणून पोलिसांनी त्या ठिकाणी धोंडू वाघमारे यांना ताब्यात घेतलं होतं आणि बेदम मारहाण त्या ठिकाणी केली। खरं तर DK बासू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सचं उल्लंघन या ठिकाणी पाली पोलीस प्रशासनाने केलेलं आहे। त्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। एक वकील या नात्याने हे प्रकरण त्या ठिकाणी ह्युमन राईट कमिशन, SC ST कमिशन आणि माननीय हायकोर्ट बॉम्बे इथपर्यंत हे प्रकरण नेण्यासाठी, धोंडू वाघमारे यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही कटिबद्ध आहोत। आज पाली पोलीस प्रशासनाला मी सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स DK बासू केसच्या इंडियन सोशल मुवमेंट या संघटनेच्या वतीने, सर्व कार्यकर्त्याच्या वतीने त्यांना आम्ही या ठिकाणी देणार आहोत। या प्रकरणामध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे कृत्य केलेलं आहे बेकायदेशीरपणे, सर्वोच्च न्यायालयाचा अपमान त्या ठिकाणी केलेला आहे, DK बासू केसच्या मार्गदर्शक तत्वांचा उल्लंघन केलेलं आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी झाली पाहिजे, त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली पाहिजे आणि धोंडू वाघमारे यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई दिली पाहिजे, त्यांना न्याय दिला पाहिजे आणि ह्या प्रकरणाची निष्पक्षपणे, पारदर्शकपणे या ठिकाणी जे पाली पोलीस त्याचबरोबर SP DYSP उच्चस्तरीय चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे, ही मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही आज उभे आहोत। ही जर एखादा गुन्हा घडला तर तो गुन्हा त्या ठिकाणी आदिवासी व्यक्ती करतो हा समज या ठिकाणी पोलीस प्रशासनामध्ये आहे। मी या ठिकाणी पोलीस प्रशासनावर माझा काही रोष नाही, परंतु जे पोलीस अधिकारी कायदेबाह्य काम करत असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि ह्या पोलीस अधिकाऱ्यांवरती पण कारवाई झाली पाहिजे। या प्रकरणामध्ये जर या ठिकाणी धोंडू बबन वाघमारे यांना न्याय मिळाला नाही तर इंडियन सोशल मुवमेंट आणि आदिवासी युवा संघ यांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलं जाईल आणि न्याय मागितला जाईल। जय भारत जय संविधान।